नमस्कार, मी ॲडव्होकेट विधी. लॉ विथ विधी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लॉ विथ विधी या चॅनलवर आपण बरेचसे व्हिडिओ कायद्याच्या रिलेटेड पतीपत्नीमधले वाद असतील, पोटगी असेल, घटस्फोट असेल, आरोपींचे अधिकार असतील, महिलांचे अधिकार असतील, याविषयी बरेचसे व्हिडिओज कायद्याच्या रिलेटेड अगदी सामान्य आणि सोप्या भाषेत, सामान्य लोकांना कळेल अशा भाषेत आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पहा, चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सरळ आणि सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल. जर आपल्या नातेवाईकांना जर गरज असेल तर त्यांना शेअर करा. म्हणजे त्यांना सामान्य भाषेत हे व्हिडिओज कायद्याच्या रिलेटेड पाहायला मिळतील. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की घटस्फोट घेण्याची काय प्रक्रिया आहे किंवा कोरोनानंतर घटस्फोटाचं प्रमाण का वाढतंय, तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहिलं आपण पाहूयात की घटस्फोट घेण्याची कारणं आत्ताची काय काय आहेत किंवा या काळामध्ये आत्ता कोरोनानंतर या काळामध्ये घटस्फोटाची कारणं कोणकोणती आहेत की त्याने घटस्फोट घेतला जातोय. तर घरात सासरे बुवा हॉलमध्येच टी व्ही पाहतात, तर मला तसा टी व्ही पाहता येत नाही. किंवा मग नवरा लग्नापूर्वी आलेला कुत्रा बांधून ठेवत नाही, त्याचे केस घरभर होतात. ही कारणे भारतातल्या घटस्फोटाची कारणं आहेत. हे तुम्हाला सांगितलं तर तुम्ही बुचकळ्यात पडू नका. कुटुंब न्यायालयात वकील म्हणून काम करणाऱ्या वकिलांनी त्यांच्यासमोर आलेली ही कारणं सांगितलेली आहेत. मुळात लग्न कोणाशी करावं, कधी करावं की नाही, करू नये, हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तरीही लग्न करणाऱ्याला भारतात अतिशय महत्त्व आहे. तो एक महत्त्वाचा संस्कार मानला जातो. त्याला विवाहबंधन असे संबोधले जाते. काळानुरूप लग्नाबद्दलच्या संकल्पना बदलत आहेत. तरीही लग्नाचं महत्त्व कमी झालेलं भारतामध्ये नाही. लग्न तुटणं म्हणजे घटस्फोट ही सुद्धा कोणत्याही जोडप्याच्या आयुष्यातील दुःखद घटना आहे. त्याची अनेक कारणे असतात. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच पाहणार आहोत की ती कारणं कोणती किंवा घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया आपण ही आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. घटस्फोटाच्या कायद्यातील कलम आणि त्याची कारणे. भारतातील विवाह कायदा 1955च्या अंतर्गत नवरा बायको यांना त्यांचं लग्न मोडण्याचा अधिकार दिलेला आहे. भारतीय विवाह कायद्यामध्ये 1955 अंतर्गत नवरा बायको हे घटस्फोट घेऊ शकतात. या कायद्याच्या भारतीय विवाह कायदा 1955च्या कलम 13 मध्ये घटस्फोटाची कारणे दिलेली आहेत. ती कारणे आपण कोणकोणती आहेत ते थोडक्यात पाहूयात. विवाहबाह्य संबंध. जर पती किंवा पत्नीचे विवाहबाह्य संबंध असतील तर त्या कारणांवरनं ते घटस्फोट घेऊ शकतात. लग्न झालेल्या असताना परपुरुष किंवा परस्त्रीशी संमतीने लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यास घटस्फोट घेता येतो. कौर्य हा लग्नसंस्थेत व्याख्या करण्यासाठी असलेला सगळ्यात कठीण कारण आहे. त्याची कोणतीही ठोस व्याख्या नाही. ते मानसिक, शारीरिक, लैंगिक कोणत्याही प्रकारचं असू शकतं. त्यामुळे खटलांनीह ती ठरवली जातात. कोणतेही संबंध नसणे म्हणजे नवरा बायको एकमेकांशी कोणताच संबंध जर ठेवून नसतील किंवा एकाच घरात राहून परक्यासारखे राहत असतील, एकमेकांकडे दुर्लक्ष करत असतील तर अशा परिस्थितीत सुद्धा ते घटस्फोट घेऊ शकतात. नंतर वेडेपणा. नवरा किंवा बायको वेडेसर असेल किंवा मानसिक संतुलन त्यांनी गमावलेलं असेल तर अशा परिस्थितीतही घटस्फोट घेता येतो. त्यानंतर धर्मांतर हा सुद्धा घटस्फोटाचा पाया असू शकतो. नवरा किंवा बायकोने धर्म बदलल्यास घटस्फोट घेता येतो. संन्यास. दुसरा आहे संन्यास. ऐकायला गमतीशीर वाटेल पण जोडप्यांपैकी एकाने संसारातून संन्यास घेतल्यास ते सुद्धा घटस्फोटाचं एक महत्त्वाचं कारण असू शकते. त्यानंतर बेपत्ता होणं. नवरा किंवा बायकोंपैकी एखादा जण 7 वर्षापेक्षा जास्त काळ बेपत्ता असेल तर त्याला कायदेशीरदृष्ट्या मृत घोषित करतात. अशा वेळी लग्न मोडल्याचं प्रमाणपत्र कोर्टाकडून मिळवता येतं. तो एक प्रकारचा घटस्फोटच असतो. परस्पर संमतीने घटस्फोट कसा घ्यायचा, तर परस्पर संमतीने किंवा म्युच्युअल कन्सर्टने घटस्फोट घेता येतो. त्याची सुद्धा विविध कारणे आहेत. ती कोणकोणती कारणे आहेत त्या कारणाने आपण परस्पर घटस्फोट घेऊ शकतो.
नवरा आणि बायको एका वर्षापेक्षा अधिक वेगळं राहत असतील तर नवरा आणि बायकोला एकत्र राहणं अशक्य असेल, म्हणजे ते राहूच शकत नाहीत एकमेकांबरोबर, किंवा दोघांनाही असं वाटत असेल की लग्न आता टिकू शकत नाही, त्यामुळे लग्न आता मोडावं, अशा परिस्थितीत ते परस्परच्या संमतीने घटस्फोट घेऊ शकतात. की दोन्ही बाजूला त्यांना दोघांनाही, नवरा किंवा बायको ह्या दोघांनाही जर ते लग्न टिकवायचं नसेल, त्यांना एकमेकांसोबत राहायचं नसेल, तर ते परस्पर संमतीने म्युच्युअल कन्सेंटने डिवोर्स घेऊ शकतात. भारतीय कायदे पद्धतीनुसार नवरा आणि बायकोने घटस्फोटासाठी अर्ज केला की त्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू होते. म्हणजे आपण घटस्फोट घ्यायला म्हणजे किंवा दाखल करायला एखाद्याने, नवरा किंवा बायकोने जर घटस्फोटाचा अर्ज कोर्टामध्ये दाखल केला तर त्याच्यानंतर घटस्फोटाची ही कायदेशीर प्रक्रिया चालू होते. घटस्फोटाचा अर्ज कुठे करायचा? तर जोडपे जिथे राहत होते तिथल्या कुटुंब न्यायालयात हा अर्ज करता येतो. ज्या शहरात लग्न झालं त्या ठिकाणी सुद्धा अर्ज करता येतो, किंवा बायको जिथे राहते त्या शहरातल्या न्यायालयात सुद्धा अर्ज करता येतो. ज्यांना घटस्फोट घ्यायचा आहे त्यांनी अर्ज केला, किंवा नवरा बायकोंपैकी कोणीतरी एकमेकांना नोटीस पाठवली की घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होते. हिंदू विवाह कायदा 1955 नुसार जर एकत्र राहण्यात अडचणी येत असतील तर परस्पर संमतीने घटस्फोट प्रक्रिया सुरू करता येते. जर दुसरा पक्ष घटस्फोटासाठी तयार नसेल तर या प्रक्रियेला कॉन्टेस्टेड डिवोर्स असं म्हटलं जातं. म्हणजे परस्पर संमतीने सुद्धा डिवोर्स घेऊ शकतो, किंवा नवरा आणि बायकोपैकी एकाला जर डिवोर्स हवा असेल तर त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर ते घटस्फोट प्रक्रियेला सुरुवात होते. घटस्फोटाचा अर्ज कुठे करायचा? तर जिथे जोडपं राहत होतं शेवटचं तिथे अर्ज दाखल करू शकतो, किंवा जिथं पत्नी किंवा जो कोणी अर्ज दाखल करतो तो जिथे राहतोय तिथल्या कौटुंबिक न्यायालयामध्ये तो अर्ज दाखल करू शकतो, किंवा त्यांचं लग्न जिथे झालंय त्या ठिकाणी सुद्धा कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल करू शकतो. तर परस्पर संमतीने घटस्फोट जर घ्यायचा असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे? पहिलं आहे की सर्वात आधी त्या जोडप्याला घटस्फोट दाखल करायचा आहे. म्हणजे घटस्फोट पहिला दाखल करायचा, त्यांना तिथल्या कौटुंबिक न्यायालयात अर्ज करावा लागतो. दोघांनीही हा अर्ज करावा लागतो. 1 वर्ष वेगळे राहतोय किंवा आता लग्न टिकू शकत नाही या आधारावर घटस्फोट घेता येतो. या अर्जावर दोन्ही पक्षांची सही लागते. दुसरं म्हणजे घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतर दोन्ही पक्षांना कौटुंबिक न्यायालयात उपस्थित राहावंच लागतंच. त्यावेळी दोन्ही पक्षांच्या वकील आणावे लागतात. नंतर कोर्टाकडून दोन्ही पक्षाच्या अर्जाची नीट छाननी होते. कोर्टाकडून दोन्ही पक्षांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. तसं झालं नाही तर प्रकरण पुढे जाते. नंतर तिसरी पायरी आहे की दोन्ही पक्षाच्या अर्जांची छाननी केल्यानंतर दोन्ही पक्षांना त्यांची बाजू शपथेवर नोंदवावी लागते. नंतर आहे की अशा प्रकारे पहिला टप्पा पार पडतो आणि दुसऱ्या टप्प्याच्या आधी 6 महिने वेळ दिला जातो. या काळात जोडप्याला एकत्र यायची संधी दिली जाते. तसंच दुसऱ्यांदा आदेश देण्याची विनंती करण्याची मुभा दिली जाते. असा अर्ज करण्याची एकूण मुदत 18 महिन्यांची असते. त्याच्यानंतर ही विनंती मान्य केली की अर्जावर अंतिम सुनावणी होते. दुसरा टप्पा पार केला की दोन्ही पक्ष अंतिम सुनावणीसाठी तयार होतात. पुन्हा एकदा कोर्टासोबत त्यांचं म्हणणं रेकॉर्ड केलं जातं. सुप्रीम कोर्टाने गेल्या काही महिन्यापूर्वी हा 6 महिन्यांचा काळ काढून टाकला आहे. पोटगी मुलं असल्यास त्याचा ताबा, अशा अनेक बाबींवर परस्पर सहमती झाली असेल तर पहिल्या अर्जानंतरही 6 महिन्याची मुदत काढून टाकण्यात येते. हा काळ म्हणजे निव्वळ त्रास आहे असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं होतं. अंतिम आदेश परस्पर संमतीने दिलेल्या घटस्फोटात मुलाबाळांचा ताबा, संपत्ती यावरून संमती असल्यास लगेच घटस्फोट देण्यात येतो. त्यामुळे घटस्फोट घेण्यापूर्वी दोन्ही पक्षांमध्ये सर्व मुद्द्यांवर योग्य संमती असणं आवश्यक आहे. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर जर कोर्टाच्या लक्षात आलं की हा समेटाची कोणतीही अपेक्षा नाही तर अशा
परिस्थितीत कोर्टाकडून घटस्फोट दिला जातो. एकदा घटस्फोट झाला की कोर्टाकडून हुकुमनामा जाहीर केला जातो. पहिल्या वर्षात घटस्फोट नाही, म्हणजे म्हणजे जर आपल्या लग्नाला 1 वर्ष झालेलं असेल, 1 वर्षाच्या आत जर आपल्याला घटस्फोट घ्यायचा असेल तर तो घटस्फोट घेता येत नाही. हिंदू विवाह कायद्यानुसार लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षात घटस्फोट मिळत नाही. लग्न टिकावं यासाठी पुरेशा संध्या दिल्या जातात. हे यामागचं महत्त्वाचं कारण आहे. मात्र फारच जर त्रास होत असेल किंवा कोणत्याही एका पक्षाकडून उपेक्षा होत असेल, अशा वेळी कोणत्या मुद्द्यावर समेट होऊ शकेल किंवा मुलं बाळं आहेत का, असे अनेक मुद्दे लक्षात घेतले जातात. कलम 14 मध्ये असा उल्लेख आहे की प्रत्येक व्यक्तीला लग्न वाचवण्यासाठी योग्य संधी दिली पाहिजे. त्यानुसार 1 वर्षाच्या आत शक्यतो घटस्फोट मिळत नाही. लग्नानंतर पहिल्या वर्षात नवीन वातावरणाशी जुळवायला नवरा बायकोला कठीण जातं. त्यातूनच मग खटके उडतात. त्यामुळे लगेच घटस्फोट दिला जात नाही. अर्थात या नियमालाही अपवाद आहेत, बरेच अपवाद आहेत. घटस्फोटाची कारणं काय आहे तर कायद्याने घटस्फोट घेण्यासाठी विविध कारणे नमूद केलेली असली तरी त्या पलीकडे अनेक कारणं आढळतात. आधीच्या पिढींमध्ये कितीही त्रास असला तरी तो शक्यतो निभावून नेण्याची वृत्ती होती. आता तसं नाही. आता प्रत्येकजण स्वावलंबी आहे, त्यामुळे ते पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात. कुटुंब, नाती यापेक्षाही स्वावलंबनाला किंवा नवं आयुष्य सुरू करायला जास्त प्राधान्य दिलं जातं. मध्ये मुली आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या आहेत, त्यामुळे आता बदलासाठीही तयार आहेत. कुटुंबावस्थेत पाहण्याचा त्याचा दृष्टिकोनही प्रगतशील झाला आहे. पुरुष मात्र अजूनही जुन्या परंपरांना चिटकून आहेत. जुन्या पद्धतीचंच कुटुंब त्यांना हवी असते. कोरोनाच्या काळात घटस्फोटाच्या केसेसमध्ये फार प्रमाणात वाढ झालेली आहे असल्याचं निरीक्षण बऱ्याच लोकांनी नोंदवलेलं आहे. वर्क फ्रॉम होममुळे अनेक जोडपी महानगर सोडून आपल्या गावी म्हणजेच नवऱ्याच्या घरी त्यांच्या आईवडिलांबरोबर राहायला आली. नगरात स्वतंत्र राहायची सवय असल्याने सासरच्यांशी जुळून घेणं अतिशय कठीण होत आहे. मुलं, आईवडील की बायको या कचाट्यात अडकतात. त्याच्यामुळे कोरोनाच्या काळानंतर बरंचसं घटस्फोटाचे प्रमाण बरंचसं वाढलेलं आहे. घटस्फोट खरंच इतका सोपा असतो का तर घटस्फोट घेणं अजिबात सोपं नाही. त्याचे दूरगामी शारीरिक, मानसिक, सामाजिक परिणाम होतात. त्यातही मुलं असेल तर भयंकर परिणाम होत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे घटस्फोट हा फक्त कागदाचा तुकडा नाही तर पोटगी, मुलांचा ताबा अशा अनेक कारणांवरून कुटुंबामध्ये वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. घटस्फोटाचा लहान मुलांवर होणारा परिणाम ही खूप मोठी सामाजिक समस्या असल्याचं दिसून आलं आहे. आई वडील त्यांच्या मुलांसाठी ही तरी एकत्र का राहू शकत नाहीत असा प्रश्न बऱ्याच वेळा पडतो. त्यामुळे घटस्फोट घेण्याच्या अगोदर बऱ्याचशा गोष्टींचा विचार करणे तितकेच गरजेचे आहे. जरी आपल्याला कायद्याने बऱ्याचशा गोष्टींसाठी बरीचशी कारणं दिलेली आहेत घटस्फोटांसाठी. घटस्फोटाचा अर्ज आपण स्वतः दाखलही करू शकतो, पण तो दाखल करण्याच्या अगोदर जर परस्पर संमतीने जर कुठल्या गोष्टी सॉल्व्ह होत असतील तर त्या पाहणं तितकंच गरजेचं आहे. तर आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की घटस्फोटाची प्रक्रिया काय आहे, घेण्याची